छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या आवाजाच्या फॉरेन्सिक तपासणीला अद्याप मुहूर्त नाही। पोलीस महासंचालक कार्यालयाकडून दिरंगाई होत असल्यानं ही मुद्दाम खोळंबा करण्याची अधिकाऱ्यांची रणनीती तर नाही ना, असा सवाल संशोधक इंद्रजित सावंत यांनी उपस्थित केलाय। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या प्रकरणात आवाजाच्या फॉरेन्सिक तपासणीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही। कोरटकरनं 24 फेब्रुवारीच्या रात्री इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना मोबाईलवरून धमकी दिली होती। या कॉलमध्ये छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली होती। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर महिनाभरानं त्याला तेलंगणातून अटक केली होती। पोलीस कोठडीत असताना त्याचा आवाजाचा नमुना फॉरेन्सिक तपासणीसाठी घेण्यात आला। मात्र या तपासणीसाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून फॉरेन्सिक विभागाला अद्याप पत्रच पाठवलं गेलेलं नाही। या दिरंगाईमुळे तपासाची गती मंदावली असून ही मुद्दाम खोळंबा करण्याची अधिकाऱ्यांची रणनीती तर नाही ना, असा सवाल संशोधक इंद्रजित सावंत यांनी उपस्थित केलाय। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस महासंचालकांनी त्वरित पत्रव्यवहार करून फॉरेन्सिक तपासणीला गती देणं अपेक्षित होतं। मात्र अद्याप या प्रकरणात ठोस पुढाकार घेतला गेलेला नाही।